11 ऑगस्ट 2020 राजस्थानच्या जोधापूर शहरामध्ये नांदनी इलाक्यामध्ये 2 पिशव्या होत्या आणि एक महिला त्या पिशव्या उचलून लांब फेकून देण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा ती पिशवी उघडून बघते तेव्हा त्या महिलेला धक्का बसतो, कारण त्या पिशवीमध्ये 2 हात आणि 2 पाय होते, ते पण कापलेले. त्यानंतर सर्वजण तिथले सफाई कर्मचारी घाबरतात आणि ते पोलिसांना या गोष्टीबद्दल सांगतात. पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचतात. त्यानंतर पोलीस जेव्हा तिथे बघतात तर फक्त तिथे हात आणि पाय होते. पण या दोन्ही गोष्टीवरून तो व्यक्ती कोण होता याचा तपास लागत नव्हता. पोलिसांना हा प्रश्न पडला होता की या व्यक्तीचं डोकं कुठे आहे. त्यानंतर पोलीस डॉग स्क्वॉडला बोलून घेतात. त्यानंतर पोलीस व्यक्तीचं डोकं कुठेही शोधण्याचं काम सुरू ठेवतात. पुढेही ते सगळीकडं शोधाशोध करत असतात. तेव्हाच अचानक पोलिसांना कॉल येतो की सवेरेज लाईनमध्ये अजून एक पिशवी आहे, त्यामध्ये या व्यक्तीचं डोकं आहे असं दिसतंय. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचतात. तेव्हा ती पिशवी बघतात. त्या पिशवीवर नागौर जिल्ह्याच्या एका दुकानाचं नाव होतं. एक सुशील नावाच्या व्यक्तीची पोलीस स्टेशनला कंप्लेंट येते आणि तो पण काही दिवसापासून गायब होता, कारण तो गायब असलेली कंप्लेंट सिटी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्यामुळे त्यांचा फोटो आणि त्या बाकीचं जे सापडलेलं शरीर होतं ते पोलीस मॅच करून बघतात. तेव्हा जवळजवळ सगळ्या गोष्टी मॅच होत्या. चरण सिंहच्या घरच्यांना सिटी पोलीसचे घरचे ते बोलून घेतात. चरणच्या घरचे 12 ऑगस्ट येतात आणि त्यानंतर पोलीसवाले त्यांना MG हॉस्पिटलला घेऊन जातात. ते शरीराला बघून घरच्यांना समजतं की हा आपला मुलगा चरण आहे, म्हणजेच सुशीलचे वडील बघितल्यानंतर रडायला लागतात आणि ते खूप मोठ्याने ओरडतात, कारण तरुण मुलाचा अशा पद्धतीनं मृत्यू झालेला बापाला काही पटत नाही. सुशीलच्या मामाच्या मुलाने पोलिसांना सांगितलं की सुशील जोधापूर कृषी क्षेत्रामध्ये असिस्टंट ॲग्रिकल्चर ऑफिसर बनला होता. त्याची पहिली पोस्टिंग नागपूर जिल्ह्याच्या तेगाना येथे झाली होती आणि सुशीलसह तिकडच्या गावाकडे लग्न पण झालेलं होतं असं पण त्यांना समजतं. त्या ठिकाणी त्यानंतर पोलीस आपल्या कारवाईला सुरुवात करतात. ते सगळीकडे शोधाशोध करत असतात की पण काहीही त्यांना सापडत नाही. तेवढे त्यांना एका ठिकाणी लावारिस एक पिशवी गाडी सापडते आणि ती गाडी जेव्हा ती आजूबाजूचं CCTV फुटेज बघतात तेव्हा त्या CCTV फुटेजमध्ये त्यांना 2 पंजाबी घातलेल्या मुलींना ते बाईक या ठिकाणी लावताना दिसतात. पोलिसांना थोडासा डाऊट येतो की हे नक्की प्रकरण काय आहे. चरण सिंहच्या सासूरवाडीचं काहीतरी प्रकरण दिसते असं पोलिसांना थोडासा डाऊट येतो. चरणच्या सासूरवाडीला जेव्हा पोलीस विचारपूस करतात तेव्हा त्यांना समजतं की चरण सिंहच्या मेहुण्याचा हात यामध्ये आहे. त्यानंतर चरण सिंहच्या बायकोच्या बहिणी ज्या असतात आणि बायकोला पण पोलीस ताब्यात घेतात, विचारपूस करतात. तेव्हा त्या सांगतात की चरण सिंहच्या बायकोच्या वडिलांचे नाव पोकरराम असे आहे आणि त्यांना 7 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यातल्या 4 मुली आपापल्या सासरी सुखी आहे, पण त्यातल्या 3 मुली प्रियंका, बबिता आणि सीमा या 3 मुलींचे पण लग्न झाली होती. प्रियंका आणि बबिताने आपल्या नवऱ्यांना सोडून दिलेलं आहे. त्यानंतर त्यातली जी सीमा असते तिचं लग्न 2013ला नागपूर जिल्ह्याच्या मेलता शहरातल्या निमाराम जाटच्या मुलगा जो चरण आहे त्याच्यासोबत झालेलं होतं. फक्त त्यांचं गुन्हा नाही झाला, त्यामुळे आपल्या वडिलांच्या घरी सीमा राहत होती. पण जवळजवळ त्यांचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती आणि सुशील वय जवळजवळ त्याचं 27 वर्ष वय होतं. त्याचबरोबर त्याला एक चांगली सरकारी नोकरी पण लागली होती. पण चरणला काही बायकोचं सुख मिळत नव्हतं, कारण
घरचे अनेक वेळेस सीमाच्या घरच्यांना सांगत होत्या की लवकर गोना करून घ्या आणि सीमाला तिच्या घरी पाठवा. तिच्याच वडिलांनी घरच्यांना सीमा धमकावत होती आणि या गोष्टीमुळे सीमाचे दोन्ही बहिणी पण तिला साथ देत होत्या. चरणसोबत सीमा बोलत तर होती, पण बोलता बोलता चरण जेव्हा सीमाला बोलायचा की गोना करून तू इथं ये, पण सीमा नाही बोलायची. असं करता करता 2013चं लग्न 2020पर्यंत चाललं. चरण सीमासोबत शारीरिक संबंध बनवण्यासाठी तयार होता, पण सीमा काही ऐकत नव्हती. एक दिवस सीमा आपल्या बहिणींना सांगते की मी मरून जाईल, पण चरणसोबत जाणार नाही. या गोष्टीवर सीमाच्या बहिणी तिला बोलतात की तुला मरायची काही गरज नाही आहे, आपणच त्याला मारू. त्यानंतर सीमा आपल्या नवऱ्याला चरणला बेनॉड इलाक्यामध्ये 10 ऑगस्ट 2020ला त्यानंतर सीमा चरणला बोलते, तुझी जी इच्छा आहे शारीरिक संबंध करायची ती मी पूर्ण करते, तू फक्त 10 ऑगस्टला इथे ये. चरणला खूप आनंद होतो आणि तो 10 ऑगस्टला तो बाईक घेतो आणि डायरेक्ट जोधपूरला येतो. त्यानंतर ते दोघेही एका ठिकाणी भेटतात आणि सीमा चरणला घेऊन आपल्या बहिणीच्या रूमवर जातात. तिथे सीमा, बबिता, प्रियांका काही वेळ दोघेही तिकडेच गप्पा मारायला लागतात. काही वेळ चरणसोबत राहून ते दोघेही दारू पितात आणि त्यानंतर चरणला कोल्ड्रिंकमध्ये झोपण्याची गोळी दिली जाते. काही वेळानंतर चरण बेशुद्ध होतो. त्यानंतर त्या 3 बहिणी मिळून चरणचा गळा दाबतात. मग इलेक्ट्रिक कटरना चरणचा शरीराचे 6 तुकड्यामध्ये कट केला जातो आणि त्यानंतर 3 वेगवेगळ्या पिशव्यामध्ये त्याचे तुकडे त्या मुली टाकतात आणि त्यानंतर मेडता शहरात येऊन 2 बहिणी चरणची बाईक लावून जातात. त्यानंतर त्याच्याकडे एक स्कूटी असते, त्यामुळे त्यांना शरीर लपवणं खूप अवघड जात होतं आणि त्यामुळे प्रियांका आपल्या बॉयफ्रेंडला बोलून 10 ऑगस्टला प्रियांकाला बॉयफ्रेंड भयाराम कार घेऊन येतो आणि आल्यानंतर भयारामच्या मदतीनं ते सगळे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी ते लपवून ठेवतात. आता असं या पोलिसांना या बहिणींनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आता हे 4ही आरोपी जे आहेत ते जेलमध्ये आहेत. ज्या 3 बहिणी आणि जो प्रियांकाचा बॉयफ्रेंड असतो तो पण जेलमध्ये आहे. जेव्हा सीमाला पोलीस विचारतात की तू असं का केलं, तेव्हा ती सांगते की मला माझी वहिनी खूप आवडत होती आणि त्यामुळे मी वहिनीसोबतच शारीरिक संबंध करत होते. त्यानंतर पोलिसांना जी सीमा असते ती हे पण सांगते की मी समलिंगी आहे, त्यामुळं मला पुरुषांसोबत शारीरिक संबंध करायला आवडत नाही. हे ऐकल्यानंतर पोलिसांना पण धक्का बसतो. त्याचबरोबर प्रियांचा जो बॉयफ्रेंड आहे, हे 4 आरोपी आता जेलमध्ये आहे. तर प्रेक्षक मित्र कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.